लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही भागांचे लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर आता इथे आपण पाहतो की मालिनी काकू आणि विक्रम काका हे सगळ्यांना प्रेमाचं महत्त्व सांगून देत असतात. आता मालिनी काकू सांगत असतात की प्रेम हे कायम 60-40 असलं पाहिजे. आता 60-40 म्हणजे नेमकं कसं, हा प्रश्न सगळ्यांना पडतो. त्यावर मालिनी काकू सांगतात, मी सांगते 60-40 म्हणजे प्रत्येकाला हे वाटलं पाहिजे की आपलं 60% आहे आणि समोरच्याचं 40%, म्हणजे प्रेम जास्त राहतं. त्याबरोबर आता मालिनी काकू सांगतात की माझं यांच्यावर 60% प्रेम आहे आणि यांचं माझ्यावर 40%, म्हणजे माझंच प्रेम यांच्यावर जास्त आहे, इतकं प्रेम मी यांच्यावर केलं पाहिजे. आणि यांनीसुद्धा यांच्या मनात हीच भावना पाहिजे की माझं हिच्यावर जास्त प्रेम आहे, माझंच 60% आणि हिचं 40%, आणि त्यांनीही माझ्यावर तितकंच प्रेम केलं पाहिजे. जर असा रेशो असेल ना, तर आयुष्यात कायम नवरा बायको एकत्र राहतात. त्याबरोबर पुढे बाबा म्हणत असतात की म्हणजे मी असं म्हणत नाही या की नवरा बायकोंमध्ये भांडण नसावी, त्यांनी कायम एकमेकाबरोबर चांगलं वागावं, नाही, असं नाही होत. ज्यावेळेस ते दोघंजणं भांडतात तेव्हाच तर त्यांच्या नात्याला खरी गंमत येते, खरी गोडी येते. आता सगळी पार्टी व्यवस्थित होते, छान केक वगैरे कट करतात, सगळं सेलिब्रेशन आवरतं. आता छान विक्रम काका मालिनी काकूंचे मित्रमैत्रिणीही आलेले असतात तिकडे. त्यानंतर आता आपण पाहतो की दुसऱ्या 2 ते 3 दिवसांनंतर सगळं आता सुरळीत छान सुरू झालेलं असतं. आता नंदिनी आणि मालिनी काकू ह्या गप्पा मारत जेवण बनवत असतात. नंदिनी म्हणत असते, पण आई खरंच तुम्ही जी काही प्रेमाची व्याख्या सांगितलीत ना, त्याच्यावरून हे मात्र नक्की झालं आहे की तुम्ही खूप सुखी आहात या बाबतीत. त्यावर मालिनी म्हणत असते, हो खरंच विक्रमसारखा नवरा मिळाला मी स्वतःला खूप लकी समजते. त्याबरोबर आता नंदिनीचा फोन वाजतो. फोनवरती शारदा म्हणजे नंदिनीच्या आईचा फोन आलेला असतो. नंदिनी म्हणते, आईने फोन केला आहे, तो पण यावेळी. ती पटकन फोन उचलते आणि म्हणत असते, हां हॅलो आई, बोल ना. तर आईच्या फोनवरून आता आरुषी बोलत असते आणि आरुषी सांगत असते की ताई, अगं आईची तब्येत बरी नाही आहे, तुम्ही येऊन जा ना दोघी पण पटकन. त्याबरोबर लगेचच आता नंदिनी म्हणते, बाबा कुठे आहेत आरू? त्याबरोबर आरुषी सांगत असते की अगं बाबा पण घरी नाही आहेत, मी आणि आई दोघीच आहोत, आईला खूप जास्त ताप आला आहे गं, मला काही कळत नाही आहे, काय करू? त्याबरोबर आता नंदिनी घाबरते. नंदिनी म्हणते, ठीक आहे आरू, तू काही काळजी करू नको, मी येते. त्याबरोबर आता आरू म्हणत असते की काव्याला पण घेऊन ये ना ताई, तू एकटीच नको येऊ, आईला आठवण येते तुम्हा दोघींची, प्लीज. त्याबरोबर नंदिनी म्हणते, बरं ठीक, मी काव्यालासुद्धा घेऊन येते, पण तू जरा रिलॅक्स हो, शांत हो. आणि मग ती फोन कट करते. त्याबरोबर लगेचच आता मालिनी काकू विचारतात, काय गं नंदिनी, काय झालं? त्याबरोबर लगेचच आता नंदिनी सांगत असते, आई अहो आरूचा फोन होता. आरू सांगत होती की आईला खूप बरं नाही आहे, तिला खूप ताप आला आहे आणि तिला माझी आणि काव्याची खूप जास्त आठवण येते. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, मग काय करताय, जाऊन येत आहे काय दोघी? येऊ नका, मला वाटतं तुम्ही 2-3 दिवस तुमच्या आईजवळ राहा, तिला गरज आहे तुमची. त्याबरोबर नंदिनी म्हणते, हो आई, मलासुद्धा तसंच वाटतं आहे, कारण काय आहे, बाबासुद्धा घरी नाही आहेत, आरू एकटीच आहे आणि ती खूप घाबरली हो. त्याबरोबर लगेचच मालिनी काकू म्हणतात, बरं काही हरकत नाही, मी इथलं हे सगळं आवरते, तू जा निघ पटकन, आवर, तयारी कर. त्याबरोबर आता नंदिनी आवरावर करायला रूममध्ये येते. आता लगेचच ती सामान भरायला घेते, तर लगेच आता जीवा म्हणायला लागतो, अगं आपलं ठरलं आहे ना आपण सांगायचं नाही म्हणून इतक्या घरच्यांना. मग त्यावर नंदिनी सांगते, आईची तब्येत बरी नाही आहे म्हणून मी घरी जाते, मी काही कोणाला सांगितलेलं वगैरे नाही आहे, 2-4 दिवसात येईन परत. आता जीवाला जरा बरं वाटतं, जीवात जरा जीवाचा जीव येतो. मग आता नंदिनी हीच गोष्ट काव्याला सांगते. काव्याला तर खूप टेन्शन येतं, आईला नेमकं काय झालं या गोष्टीचं. काव्यासुद्धा आता पटपट आवरावर करून घेते. ती नंदिनीला सांगते, ताई आपण दोघीही पटकन निघूया. आणि मग आता त्या दोघीही बहिणी निघायचं ठरवतात खरं. आता काव्य विचार करते, काय करू, पार्थना फोन करून सांगू का की मी आईकडे जाते म्हणून? नाही, नको, फोन केला तर परत ॲटिट्यूड दाखवतील, उचलतायत नाही उचलतायत प्रश्नच आहे मोठा. मेसेज करून टाकते. आणि मग आता लगेचच इथे काव्या ही पार्थच्या फोनवरती मेसेज करते. आता पार्थच्या फोनचा ॲक्सेस हा त्याच्या लॅपटॉपवरती असतो, कारण पार्थ हा कॉम्प्युटरवरती सिस्टमवरती काम करत बसलेला असतो आणि त्याच्यासोबत तो त्याचा लॅपटॉप पण जवळ घेऊन बसलेला असतो. पण
मिसअंडरस्टँडिंग इथे होतं की पार्थचं लॅपटॉप हे आता रम्यासुद्धा बघत असते, कारण ते दोघंजणं प्रेझेंटेशनवरती काम करत असतात. पार्थचं लक्ष कॉम्प्युटरवरती असताना त्याच्या लॅपटॉपवरती आलेला मेसेज रम्या सीन करते आणि डिलीटही करून टाकते. आणि ही गोष्ट पार्थला कळतच नाही की काव्याने मेसेज केला होता. आता काव्याला पार्थ ऑनलाईन तर दिसत असतो, पण त्याने तिचा मेसेज सीन केला आहे हेही तिला कळत असतं. पण मग पार्थने रिप्लाय का दिला नाही मला, असा प्रश्न तिला पडलेला असतो. पण इथे रम्याने मेसेजेस डिलीट करून टाकलेला असतो, त्यामुळे पार्थला काहीच कळत नाही. आणि पार्थ दिवसभर ऑफिसमध्ये इतका बिझी असतो की संध्याकाळी आज त्याला ऑफिसवरून यायलासुद्धा बरोबर उशीर होतो. पार्थ आता संध्याकाळी दमून थकून ऑफिसमधनं निघतो आणि घरी येतो. घरी आल्यावर त्याला घरात हॉलमध्ये कुठेच काव्य दिसत नाही. पार्थ विचार करतो, परीक्षा जवळ आली आहे ना त्यांची, मे बी अभ्यास करतच खोलीत बसले असतील. आणि मग आता लगेचच पार्थ हा रूममध्ये येतो. अलगद दरवाजा उघडतो तर त्याला समोर कुठेही काव्य दिसत नाही. त्याबरोबर लगेचच आता पार्थ हा पटकन रूममध्ये येतो आणि आता काव्य कुठे दिसत नाही आहे, त्यामुळे तो आता काव्याला इकडे तिकडे बघायला लागतो. त्याबरोबर काव्या त्याला कुठेच दिसत नाही. पार्थला वाटतं मे बी बाथरूममध्ये असतील. त्याबरोबर पार्थ लगेचच आता बाथरूमचा दरवाजा बाहेरून चेक करतो, दरवाजाला कान लावतो, दरवाजा ठोकतो, पण काहीच समोरून रिस्पॉन्स मिळत नाही. मग आता पार्थ हा सरळ दरवाजा धाडकन उघडतो. त्याबरोबर आता काव्य बाथरूममध्येही नसते. पार्थला प्रश्न पडतो की अरे ह्या गेल्या कुठे. पार्थ आता हॉलमध्ये जातो, लिव्हिंगमध्ये चेक करतो, ड्रॉइंग एरियामध्ये चेक करतो, स्टडीमध्ये चेक करतो, डायनिंग टेबलच्या एरियामध्ये चेक करतो, वरती गच्चीवरती चेक करतो, गार्डनमध्ये बाहेर चेक करतो. काव्य पार्थला कुठेच दिसत नाही. पार्थ आता चिडतो आणि म्हणत असतो, अशी कशी आहे ही मुलगी, अशी अचानक कुठेही निघून जाते, साधं हिला सांगूनही जाता येत नाही का, कशी वागू शकते ही अशी. प्रत्येक वेळेस यांनी कुठेतरी निघून जायचं आणि मी काय यांना शोधत बसायचं का, एवढीच कामं आहेत का मला. त्याबरोबर आता लगेचच इकडे पार्थ हा एवढा चिडलेला असतो. मग आता तो विचार करतो, जाऊ देत, बघायला तर हवंच ना कुठे गेला आहेत त्या, नंतर आईने जर विचारलं तर मी काय सांगू. आणि मग आता पार्थ हा काव्याला कॉल करतो. आता काव्याचा फोन हा सायलेंटवरती असतो, त्यामुळे काव्याला कळतच नाही पार्थने फोन केलेला. ती काही फोन उचलत नाही. पार्थ थोड्या वेळाने पुन्हा फोन करतो. आता काव्या रागाने फोन उचलत नसते. तिला वाटत असतं मी एवढा मेसेज केला होता तर त्याचा रिप्लाय मला दिला नाही ना, आता जाता मी पण फोन नाही उचलणार. आता पार्थ म्हणत असतो, अरे खरंच किती वेड्यासारखं वागते ही मुलगी, हिला साधा फोनही उचलता येत नाही का. बाबा मी कुठेतरी जाते, मी जाते विचारायचं तर नाही, पण किमान सांगून तरी जात जायचं. पण नाही, आता जर आईने विचारलं तर मी आईला काय सांगू. आता पुन्हा यांना पाठीशी घालायचं का मी. आता खरं तर पार्थ हा काव्यावरती खूपच जास्त चिडलेला असतो. त्याला वाटत असतं की प्रत्येक वेळेस हे असं न सांगता जाणं हे चुकीचं आहे. कधीतरी घरात सांगून विचारून जायला हवं ना. आता तर सगळं चांगलं आहे, मैत्रीसुद्धा झाली आहे, मग तरी काय हरकत होती. त्याबरोबर आता त्या ठिकाणी जीवा आलेला असतो. जीवा हा पार्थच्या रूममध्ये येतो आणि पार्थला म्हणत असतो, दादा काय झालं. त्यावर पार्थ म्हणतो, काही नाही. जीवा म्हणतो, अरे नाही काहीतरी झालं आहे, मी आता तुझ्या खोलीबाहेरून जाताना तुला खूप चिडलेलं बघितलं, काही झालं आहे का, तुला कोणी काही बोललं आहे का. पार्थ पुन्हा काही नाही बोलतो. जीवा म्हणतो, दादा अरे माझ्याशी शेअर करू शकतोस तू, ऑफिसमध्ये काही झालं आहे का, ऑफिसमध्ये वर्कलोड वाढलं आहे का, म्हणून तुझी चिडचिड होती आहे का. त्यावर पार्थ म्हणतो, नाही रे, घरातला लोड काही कमी आहे तर ऑफिसचा घेऊ आता. त्याबरोबर जीवा म्हणतो, म्हणजे. त्यावर पार्थ सांगत असतो, अरे बघ ना ही काव्या कशी वागत असते सारखी. आता कुठे गेली आहे, काय गेली आहे, मला काही न सांगता निघून गेले. आईने जर मला विचारलं की काव्या कुठे आहे तर मी आईला काय सांगू. आणि आता थोड्या वेळाने रात्रीची जेवणाची वेळ होईल, म्हणजे आई मला विचारणारच काव्य कुठे आहे. मग मला माहीतच नाही, मी आता फोन करतोय तर फोनचं उत्तरही देत नाही आहे ही मुलगी, म्हणून मला राग आला आहे. साधा फोन उचलून सांगता येत नाही का बाबा मी इथे इथे आहे म्हणून, आणि एवढ्या रात्रीचं कुठं जायची काही गरज आहे का. त्यावर आता जीवा सांगत असतो, दादा दादा शांत हो, त्या दोघी बहिणी त्यांच्या माहेरी गेल्यात. त्यावर पार्थ म्हणतो, माहेरी, असं अचानक, बघ म्हणजे नक्कीच ह्या रागवून किंवा चिडूनच गेल्या असणार माहेरी. त्याबरोबर जीवा म्हणतो, दादा अरे पॉझिटिव्ह विचार करणार आहे थोडासा. नाही म्हणजे पॉझिटिव्ह नाही घडलेलं, घडले ते निगेटिव्हच आहे, बट भांडून वगैरे काही नाही कोण गेलेलं, उलट आईनेच त्यांना त्यांच्या माहेरी पाठवले. त्याबरोबर आता पार्थ घाबरतो. पार्थला वाटतं डिवोर्सचं घरी कळलं की काय. पार्थ म्हणतो, का. त्यावर जीवा सांगतो, ॲक्च्युली शारदा काकूंना काही बरं नाही आहे म्हणे, त्यांना ताप वगैरे येतो आहे, सो त्यांना नंदिनी आणि काव्या दोघींची आठवण येत होती. आरोहीने कॉल केला होता सकाळी नंदिनीला, तर मग नंदिनी म्हणाली की आम्ही दोघी बहिणी जरा जाऊन येतो, आणि आपली आईच म्हणाली 2 दिवस 3 दिवस जरा राहून या. त्यावर पार्थ म्हणतो, बघ नंदिनी तुला सांगून गेला की नाही,
ह्या काव्यांना कळतच नाही, मला काही सांगितलंच नाही, न सांगता निघून गेल्या. त्याबरोबर जीवा म्हणत असतो, दादा इट्स ओके, आईला सांगून गेली आहे ती, सो प्लीज तू आत्ता चिडू नकोस. आणि हे बघ, चिडून काय मिळणार आहे, उगाचच्या उगाच तुलाही फक्त त्रास होईल, तू आल्यावर बोल ना तिच्याशी. त्यावर पार्थ म्हणत असतो, ते तर मी करणारच आहे रे जीवा, प्रत्येक वेळेस ह्या असंच वागतात, कधीही न सांगता निघून जातात, अशा कशा करू शकतात ह्या. आता पार्थ हा इतका चिडलेला असतो. पार्थ म्हणत असतो की एक कॉल, एक मेसेजही करायला यांना एवढा वेळ नसतो का, ह्या एवढ्या बिझी असतात आणि मला काही कामच नसतं का ऑफिसमध्ये, मी असाच बसून असतो का. त्यावर जीवा म्हणत असतो, दादा होल्ड, नक्की तू चिडलायस का, काव्या तुला सांगून गेलेली नाही आहे ह्याच्यावर, की तुला ऑफिसमध्ये काम असतं ह्याच्यावर. पार्थ म्हणत असतो, तू गप रे, शब्दांचे खेळ पकडू नको इथं तू, इथं आधीच मला टेन्शन येऊन होतं मघापासून, आत्ता कुठे माझा जीव भांड्यात पडला आहे आणि तुला मज्जा सुचते. त्याबरोबर आता जीवा हा म्हणत असतो, अरे पण खरंच यार दादा, चकाचक बाई नाही आहे पण मलासुद्धा खूप आठवण येते यार तिची. त्यावर पार्थ म्हणतो, काय म्हणालास. त्यावर जीवा म्हणतो, नाही काही नाही. पार्थ म्हणतो, काहीतरी म्हणालास सांग. त्यावर जीवा सांगतो, चकाचक बाई. त्यावर पार्थ म्हणतो, का. त्यावर जीवा सांगत असतो, अरे मला पसारा करायची सवय आहे आणि नंदिनी सारखा पसारा आवरत असते ना, म्हणून मी तिला चकाचक बाई म्हणतो. त्यानंतर आता सगळेजण जेवून वगैरे झालेले असतात. आता पार्थला काव्याची आठवण येत असते, जीवाला नंदिनीची आठवण येत असते. दोन्ही भावांना काही खोल्यांमध्ये झोप लागत नसते. आता पार्थ येऊन डायनिंग टेबलवर बसतो. थोड्या वेळाने जीवासुद्धा येतो. पार्थ म्हणतो, काय रे तू सुद्धा अजून झोपला नाहीस. जीवा सांगतो, अरे नाही दादा, ॲक्च्युली ते झोप येत नव्हती. त्यावर पार्थ म्हणतो, मलासुद्धा येत नव्हती. जीवा म्हणतो, आता नंदिनीची बडबड ऐकायची सवय झाली आहे ना सतत, हे इथेच का ठेवलं तिथेच का ठेवलं, तर आज जरा टॉनिक नाही आहे, तर जरा असं शांत वाटतं आहे, झोप येत नाही आहे. तर पार्थ म्हणतो, सेम कंडिशन हिअर, अरे ऑफिसवरून आल्या देशमुख हे करा, देशमुख आवरून घ्या, देशमुख जेवायला चला, सारखं ऐकायची सवय झाली आहे ना, त्याबरोबर म्हणून मलासुद्धा करमत नाही आहे असं म्हणत असतो. थोडक्यात काय, दोन्ही भावांना आता आपापल्या बायकोची आठवण येत असते. मग आता जीवा म्हणतो, दादा आता बेस्ट पर्याय, हम दोनों हमारे साथी. त्याबरोबर पार्थ म्हणतो, म्हणजे. त्यावर जीवा म्हणतो, अरे लग्नाच्या आधी आठवत नाही का तुला आपण किती गप्पा मारायचो ते, आता आपण दोघंजणं मस्त एकत्र बसू, गप्पा बिप्पा मारू, मग आपल्याला झोपा यायला लागल्या की जाऊन झोपू, किंवा एक काम करूया, आज आपण एकमेकाबरोबर झोपू एकत्र एका रूममध्ये. त्याबरोबर पार्थ म्हणतो, हो ही आयडिया चांगली आहे. आणि मग आता जीवा आणि पार्थ एकमेकाबरोबर गप्पा मारायला सुरुवात करतात. आता गप्पा मारताना कंटिन्युअसली पार्थच्या तोंडात फक्त काव्यांनी असं केलं, काव्यांनी तसं केलं, जाताना आय कार्ड विसरून गेल्या होत्या, मी आय कार्ड द्यायला गेलो त्यावेळेस माझ्यावर चिडल्या, नंतर आय कार्ड बघून खुश झाल्या. तर पार्थच्या सांगण्यात फक्त काव्या असते, तर दुसरीकडे जीवाच्या सांगण्यात फक्त नंदिनी असते. तो फक्त नंदिनीचं नाव घेत असतो. थोडक्यात काय, आता जीवा हा काव्याला पूर्णपणे विसरून गेलेला असतो आणि तो फक्त नंदिनीबद्दलच बोलत असतो आणि तो खूप प्रेमाने पार्थला त्या दोघांचे हसून किस्से सांगत असतो. तर दुसरीकडे आता नंदिनीला तर झोप लागलेली असते, पण काव्याला आता काही झोप लागत नसते. काव्याला आता पार्थच्या घोरण्याची इतकी सवय झालेली असते की त्यामुळे ती डोळे घट्ट मिटण्याचा प्रयत्न करत असते, डोळे घट्ट मिटून घेत असते, पण तरीही तिला झोपच येत नसते. आता काव्य नंदिनीलाही उठवून बसवते, ताई उठ ना उठ. त्याबरोबर नंदिनी उठून बसते आणि म्हणत असते, काव्य काय सुरू आहे तुझं. काव्य म्हणत असते, मला झोप नाही येत आहे ताई. त्याबरोबर नंदिनी म्हणत असते, काव्या तुला झोप नाही येत आहे कारण तू सकाळपासून काहीच केलेलं नाही आहेस, पण मला खरंच झोप येते कारण सकाळपासून घरी आल्यावर मी खूप काम केलं आहे, आईला बरं नाही आहे त्यामुळे तिची खूप काळजी घेतली आहे, आता प्लीज नको ना मला तू मला झोपू देत गं. त्याबरोबर काव्य म्हणत असते, ताई अशी कशी आहेस गं तू, जागी राहा ना माझ्याबरोबर. त्यावर नंदिनी म्हणते, आणि काय करू मला सांग, तुला झोप का येत नाही आहे काव्या. त्यावर काव्य म्हणते, खरं सांगू ताई. त्यावर नंदिनी म्हणते, हो खरंच सांग काव्या, बोल पटपट. काव्य सांगत असते, ॲक्च्युली ताई मला ना देशमुखांच्या घोरण्याची सवय झाली आहे आणि तो आवाज नाही आहे, तो झोप नाही येत आहे. त्यावर नंदिनी म्हणते, ओ अच्छा, म्हणजे पार्थची आठवण येते तर तुला. त्याबरोबर काव्य म्हणते, नाही गं ताई, मी असं कुठे म्हटलं की मला देशमुखांची आठवण येते, मी तर असं म्हटलं ना की मला ते घोरतात त्याची आठवण येते आणि म्हणून मला झोपच नाही येत आहे गं. ताई एक काम कर ना, तू घोरायची ॲक्टिंग तरी कर ना कमीत कमी, की मग मला झोप येईपर्यंत तरी गं, मला झोपायचं आहे पण मला झोपच येत नाही आहे. त्यावर नंदिनी म्हणत असते, काव्य हा काय हट्ट आहे, झोप येत नाही आहे पण झोप येत नाही आहे, हे बघ तू शांतपणे झोप बरं, नाही ते एक फटका मारीन तुला, तू झोप बरं. काव्य म्हणत असते, नाही गं ताई येत आहे झोप. त्याबरोबर नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे, मग आपण एक काम करू, आपण थोडा वेळ गप्पा मारत बसू, नंतर मग आपल्याला दोघींनाही आपोआप झोप येऊन जाईल, मग आपण झोपू. तसंही मलासुद्धा जीवांची आठवण येत होती, झोप तर मलाही येत नाही आहे. त्यावर लगेचच आता काव्या ही थोडीशी फ्लॅशबॅकमध्ये येते, पण परत ती लगेचच आता
प्रेझेंटमध्ये येते आणि म्हणते ठीक आहे ताई, मग आपण गप्पा मारूया. आणि मग गप्पा मारत असताना आता नंदिनी तर कमी बोलत असते, पण काव्या खूप बोलत असते आणि ती भरभरून पार्थबद्दल नंदिनीला सांगत असते. ताई तुला माहिती आहे, माझा मूड चांगला नसला ना की देशमुख लगेच माझा मूड दुरुस्त करण्यासाठी कॉमेडी करतात. अगं काय काय म्हणू नको सांगतात. मागे काय तर मला म्हणतात, हे बालिके तू मैत्री कर किंवा नको करू, पण मी माझे प्रयत्न सोडणार नाही. हा पार्थ असेच प्रयत्न करत राहील. आणि काय हात हलवत होते, काय हातवारे करत होते, म्हणजे एकदम ते भोंदू बाबावाले लोक असतात ना, सेम तसं. तर नंदिनी सांगत असते, हो ना अगं तुला माहिती आहे, एकदा ना जीवांकडून एक चूक झाली होती आणि मी त्यांच्यावरती रागवले होते. तर अगं प्रत्येक ठिकाणी यांनी सॉरी लिहून ठेवलं होतं. म्हणजे पाण्याच्या बाटलीवरती सॉरी लिहिलेलं, फ्रीजवरती सॉरी लिहिलेलं. मी अंडा भुर्जी बनवणार होते तर अंड्यांवरती सॉरी लिहिलेलं. त्यानंतर मी बेडरूममध्ये आले तर बेडवरती कपड्यांनी सॉरी बनवलेलं. काय म्हणून तुला सांगू. त्यावर लगेचच काव्या म्हणते, दोन्ही भाऊ ना एकदम सारखे आहेत. त्यावर लगेचच नंदिनी म्हणते, हो ना खरंच. आणि पत्र वगैरे लिहिण्यात तर जीवा एकदम माहीर आहेत. कविता तर किती छान करतात. मागे माझ्यासाठी त्यांनी एक कविता केली होती, आम्ही बाहेर गेलो होतो ना तेव्हा. काय लिहिलं होतं त्याच्यामध्ये, तुझं प्रेम वेडं माझं प्रेम थोडं, तुझं प्रेम वेडं माझं प्रेम थोडं, मला उशिराच कळलं सारं, मला उशिराच कळलं सारं, सोडूया आपल्या नात्याचं कोडं, तुझं प्रेम वेडं माझं प्रेम थोडं, मला उशिराच कळलं सारं. त्याबरोबर काव्या म्हणत असते, वा 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 प्रेम थोडं सारं वगैरे, मस्त 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 चालू आहे तुमचं. त्यावर लगेचच नंदिनी म्हणते, फक्त आमचं विचारू नको, तुमचंही सांग ना काहीतरी. त्यावर काव्या म्हणत असते, अगं आमचं काय सांगू, आमचं काही नाही. माझ्यासाठी पार्थ ना, मी मागे जेव्हा माहेरी आले होते तेव्हा रेड वेल्वेट पेस्ट्री घेऊन आले होते आणि ते सुद्धा डिलिव्हरी बॉय म्हणून. आणि तुला माहिती आहे मला काय सांगत होते, म्हणे बोक्याने पाठवले, बोक्याने फिस्कारणाऱ्या. आणि मी यांनाच बोका म्हणायचे, पण मला डाऊट होताच ते पार्थच होते. मग काय, मी ठीक आहे म्हटलं आणि त्यांच्या फोनवर फोन केला. तसा बाहेर रिंग वाजली, मग मी दरवाजा उघडला. त्याबरोबर आता दोघी बहिणी गप्पा मारत असतात आणि एकमेकीला नवऱ्यांबद्दल आपापल्या भरभरून सांगत असतात. थोडक्यात बघायला गेलं तर आता काव्य ही मूव ऑन झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता आईशी भेटून, आईला बोलून वगैरे नंदिनी आणि काव्या 2 दिवसांनी पुन्हा त्यांच्या सासरी जायला निघालेले असतात. पण यावेळेस आता नंदिनी आणि काव्या ह्या दोघींमध्येही खूप फरक पडलेला असतो, स्पेशली काव्यामध्ये. आता काव्याला असं झालेलं असतं की कधी एकदा मी घरी जाते आणि पार्थला भेटते, पार्थला भेटण्याची ओढ तिच्या मनाला लागून राहिलेली असते. तर आता आपण दुसरीकडे पाहतो की पार्थ आणि जीवाला सुद्धा कळलेलं असतं की नंदिनी आणि काव्या निघाल्यात, ते आता कधीही घरी येऊ शकतात. त्यामुळे त्या दोघांना सुद्धा घाई झालेली असते की कधी त्या दोघी येतील. आता नंदिनी आणि काव्या रिक्षातून चाललेले असताना सिग्नलला गाडी थांबते. पाऊस पडत असतो आणि एक कपल काव्या आणि नंदिनी बघतात. ते कपल पावसात भिजलेलं असतं आणि रस्त्याच्या कडेला कॉर्नरला उभं असतं. त्यांना बघून नंदिनीला लगेचच तिची आणि जीवाची आठवण येते. तर काव्यासुद्धा एका जेंटलमॅनला त्याच्या बायकोसाठी गाडीचा दरवाजा उघडताना बघते आणि तिलासुद्धा पार्थने तिच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडल्याची आठवण येते. दोघीही आपापल्या नवऱ्यांच्या आठवणीत हरवून गेलेले असतात. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. तुम्हाला काय वाटतं, कशी होईल यांच्या गोड नात्याची आणि लव्ह स्टोरीची सुरुवात, ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.